तर हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर सगळ्यात आधी तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तर हे बघा, आज ना खूप असा राडा पडला होता, कारण गावाकडून आमच्या चुलत सासूबाई आहेत ना, त्या आल्या होत्या आणि त्यांनी असं काही थोडंफार साहित्य आणलं होतं. तर ते आणलं होतं आणि त्याच्यानंतर ना मी पण थोड्याशा भाज्या आणल्या होत्या, कारण भोगीचं उद्याच्याला स्वयंपाक बनवायचा आहे त्याच्यासाठी. तर आता हे बघा, गावाकडच्यात आणि इथल्यात किती फरक आहे बघा. तुम्ही जे मी प्लॅस्टिकमधल्या ज्या भाज्या होते ना, तुम्ही बघताय ना, त्या भाज्या फक्त आणि फक्त तेवढ्याशा भाज्या सगळ्या 200 रुपयाच्या आहेत आणि त्यामध्ये ती एक चाकवताच्या भाजीची पिंडी, एवढ्याच. तर इथं गावाकडं आता तुम्ही म्हणाल, आपल्या शेतकरी राजाच्या कितीतरी ऊसाच्या मळ्या ऊस नेत असताना ट्रॅक्टरमधून वगैरे त्या अशाच पडून जातात आणि रस्त्यावरनं त्या तुडवून त्याचा चेंदासुद्धा होतो रस्त्यावरनं जाणाऱ्या वाहनांमुळे हे, किंवा पलटी वगैरे झाला तर किती ऊसाचा नाश होतो. तर तो बिचारा, किंवा तुम्ही आता सध्या एक व्हायरल झालेला व्हिडिओसुद्धा बघितला असेल की पंजाबमधला का कुठला तो, की आर्मी मॅनला जेव्हा ऊस पाहिजे होते शोल्डरला, तेव्हा ते शेतात जातात. तर ते शेतकऱ्याची पत्नी होती ना, त्यांनी असेच ऊस दिले त्यांना कितीतरी 5 ते 6 जास्त, म्हणजे शेतकऱ्याची सर इथं कुठंच नाही येऊ शकत. तुम्हाला जे तेवढंसं मी म्हणजे ऊसाचं जे कांड दिसलं ना, ते कांड आम्हाला इथं 20 रुपयाला मिळालेलं आहे आणि गावाकडं असंच फ्रीमध्ये कितीही मिळत असतं आपल्या, म्हणजे आपण त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. म्हणजे सिटीत राहायचं म्हणजे किती अवघड आहे हे तुम्हाला कळणार असेल. तर आता ह्या भाज्या सगळ्या मी नीट वगैरे करून घेतल्या मस्तपैकी. आता तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल बघा, जो ना खाई भोगी तो सदा राही रोगी. म्हणजे ही भोगीचं जे आहे का नाही, ते सगळं आपण म्हणजे सर्व भाज्या मिक्स करतो का, तर हे हिवाळ्यामध्ये आहे ना, सगळ्या भाज्याचा सीजन असतो. मेथी म्हणा, तुम्ही चाकवत कोणतीही, करडई म्हणा, पालक म्हणा, ह्या सगळ्या भाज्या आपल्याला स्वस्त भेटतात. त्याच्यानंतर घेवड्याचे वेगवेगळे प्रकार, घेवडा, पावटा, म्हणजे प्रत्येक पापडी, अशा प्रत्येक शेंगा असतात आणि ह्या सगळ्या भाज्यांना आपण मिक्स करून, अशा सगळ्या भाज्या मिक्स केल्यानंतर जेवढी चव वाढते ना सगळ्या भाज्यांची आणि भाजी एकदम छान बनते ना, तसं माणसंसुद्धा सगळे एकत्र यावीत आणि सगळ्या माणसांनी ना चांगलं मस्तपैकी नातं तयार करावं आणि दोस्ती कायम टिकवावी, असंच माझं तर म्हणणं आहे की नाही. तर चला, आता आज भोगीचा सण का साजरा करतात हे तुम्हाला माहीत आहे का? तर इंद्रदेवाने का नाही, भोगीचा शब्दशः अर्थ काय माहिती आहे का? भोगीचा शब्दशः अर्थ म्हणजे आनंद आहे. आनंद, किंवा आपण जो अत्यानंद घेतो तो. तर आता इथं शब्दशः अर्थ न घेता आपण भोगी म्हणजे काय, तर म्हणजे आपल्या इथं भोगीला होळी वगैरे असलं काय, म्हणजे ते हे पेटवत नाहीत, पण दुसऱ्या राज्यात नाहीत ना, तर भोगीला आहे की नाही होळी, त्याच्यानंतर ना पंजाबमध्ये पण ते लवरिया का काहीतरी, लगोरिया काहीतरी म्हणतात, तसा कार्यक्रम असतो. आपल्या इकडं फक्त चुडं पाटल्या म्हणजे संक्रांतीला ओवाळणं हेच असतं, पण त्यांच्या तिकडं ती तशी प्रथा असते. मग ते म्हणतात की सगळ्या ज्या खराब गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या याच्यामध्ये टाकूया आणि नवीन गोष्टींचा आनंद घेऊया, आस्वाद घेऊया, म्हणून तर हा भोगीचा सण साजरा करतात. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इंद्रदेव आहे ना, आपल्या देवांचे देव, त्यांनी हा भोगीच्या सणाविषयीची, म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांची सतत भरभराटी हो, शेतकऱ्यांना कोणतंही कष्ट न लागो, शेतकऱ्यांनी जे काही पिकवलेलं आहे ते सतत भरभराटीला जावं, याच्यासाठी प्रार्थना केली होती आणि त्या प्रार्थनेचा दिवस म्हणून भोगी म्हणून हा सण साजरा करतात. हे तुम्हाला माहीत होतं का? तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये, तुम्हाला पण ह्यापैकी कोणती काही गोष्ट माहीत आहे का, किंवा मी जी माहिती सांगितली ती अगदी बरोबर आहे का, ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा, आता सगळ्या सणांच्या म्हणजे पारंपरिकतेनुसार आपण सुद्धा मागं कुठं थांबत नाही. आपण सुद्धा पारंपरिक सणानुसार महाराष्ट्रात ज्या प्रथा रूढी जे काय आहे ते सगळं पाळत असतो. तर आम्ही सुद्धा इथं आता छान मस्तपैकी मी भाजी बनवून घेतलेली आहे, कारण लवकर जायचं असते पिलूच्या पप्पाला आणि मग पटापटा म्हणलं उरकून घ्यावं, कारण आपल्यासाठी निवांत बनवता येतं दिवसभर. परंतु एकतर सणाचा दिवस आणि त्यात पण लवकर जायचं असते. एकदा का आपलं माणूस घरातनं गेलं का परत दिवसभराचा मूड ऑफ होतो का, तर त्याला सणाचं जे काही भाजी आहे, चपाती आहे, म्हणजे जे काही पोळी वगैरे आहे ते दिलं पाहिजे. मग मी पण पटापटा पिलूच्या पप्पासाठी छान अशी मस्त खेंदाटाची भाजी बनवली. आमच्या इकडं खेंदाट म्हणतात सोलापूर जिल्ह्यात, तुमच्या इकडं काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंट करून ह्या भाजीला. त्याच्यानंतर भाकरी पण करायला घेतले. खरं सांगू का, भाकरी करायचं मला ना पहिलं खूप अवघड वाटायचं. असं वाटायचं काय हे उगं थापत बसायचं धाबाक ते खाली चिटकायचं, मला जमत नव्हतं ना तेव्हा, खूप अवघड वाटायचं. पण आता खरं सांगू का तुम्हाला, भाकरी एवढं सोपं काहीसुद्धा नाही. जेवढी आपण भाकरी फास्ट बनवतो ना, तेवढं दुसरं काहीच फास्ट होत नाही असं मला वाटतं. आता मी पटापटा भाकरी थापून घेतल्या 2 मिनटात, तर भाकरी माझी पूर्ण थापते. आमची मम्मी ना
एवढ्या छान भाकरी थापते ना. अंगठा पण तिचं म्हणजे ती दोन्ही अंगठे आहेत ना एकात एक अडकवून मस्तपैकी भाकरी थापते ती. मला जमत नाही शक्यतो दोन्ही अंगठे जवळजवळ पकडून, पण मला सुद्धा आता छान छान भाकरी जमतात. तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले होते मी आणि दाखवले पण होते मला भाकरी छान जमतात. त्याच्यानंतर छान असं भाकरी तेल टाकून घेतले पांढरेवाले आणि मस्तपैकी भाकरी भाजून घेतली. खरं तर ही भाकरी एकदम छान असा पापडा वगैरे आला एवढी मस्त लागते. तुम्ही पण खाल्ली की नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला, हे काय आपलं रोजचं आहे ते चालूच राहणार. पटापट मी आता भाजी आणि भाकरी बनवून घेते, कारण मला ना चहा ठेवला मी दुसऱ्या गॅसवर एका खाली आणि इकडं माझा स्वयंपाक चालला आहे. त्यामुळे मला ना सकाळची खूप माझी धावपळ असते, तरीसुद्धा त्यातनं मी शूट करायचा आज प्रयत्न केला आहे. आमच्यात सुक्की अशी भाजी जास्त करून आवडत नाही कोणाला, म्हणजे खेंदाटाची पातळच भाजी लागते मला. तर ते खेंदाट सुक्कं केलं ना की असं वाटतं तोटर बसतात, कारण आपण भाकरी खात असतो त्याच्यासोबत आणि मग ते जास्त त्याच्यामुळे आम्ही रस्सा पाणी अशी भाजी करतो ना. आमच्या इकडं अशीच करतात भाजी. तुमच्या इकडं कशी करतात मला नक्की सांगा. त्याच्यानंतर थोडेसे चांगले छान तीळ भाजून घेतले होते, ते भाकरीसुद्धा लावले. तडतड भाजले होते ते मस्तपैकी. भाकरी पण लावून घेतली आणि त्या भाजीतसुद्धा टाकले थोडेसे. मग दिवसभराची ही असली म्हणजे पटापट ही असली कामं होऊन जातात. आता भाकरी तर पूर्णपणे भाजते आहे. थोडेसे वरनं पण तीळ टाकून घेतले मी. हे बघा मस्तपैकी. तर जे काही सण आहेत आपल्या महाराष्ट्रातले त्याला काही ना काही योग्य अशी कारणं, योग्य असं म्हणजे त्याच्यामागचं काही ना काही रहस्य असतं आणि हे आपण जाणून घेणं आपलं काम आहे. कारण आपण महाराष्ट्रात राहतो, आपण महाराष्ट्रातले सण साजरे करतो, तर आपल्याला थोडीफार तर माहिती पाहिजे या सणांविषयी किंवा कशाविषयी, आहे की नाही. तर ही भाकरी थंडीच्या दिवसात उष्णता, तिळामध्ये सुद्धा उष्णता ही असते, त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेसाठी बाजरीची भाकरी खायची असते. आता शहरात सिटीत बघितलं तर एकच दिवस, आजचा दिवस कोण भाकरी करतं आणि खातं. खरं तर हा पंधरवडा तिळाच्या भाकरीचाच असतो आणि 15 दिवस तिळाच्याच भाकरी खातात. परंतु आता शहरात कोण भाकरी खाणार, ऊट की सुट. एकतर मूळ म्हणजे इकडच्या म्हणजे जास्त करून भाकरी कोण प्राधान्य देत नाही, चपाती रोटी अशाच सगळ्या म्हणजे प्रत्येकाच्या हे असते. तर भाकरीसुद्धा खाल्ली पाहिजे. जे काही ऋतू आहेत ऋतूनुसार जे काही ठरवलेलं आहे आपलं अन्नधान्य खाण्याचं, किंवा जे आपल्याला पचनास मदत करतं, किंवा ज्यातून काहीतरी रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला म्हणजे कमी करण्यासाठी फायबर म्हणा काही मिळतं, ते जे काही ठरवलेलं आहे निसर्गाने ते नक्कीच ते सुद्धा आपण ट्राय केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आता खेंदाटाची भाजी तर बनलेली आहे, यांच्यासाठी भाकरीसुद्धा बनलेली आहे. छान असं मी पेपरमध्ये, आता दिवसभर भाकरी कडक राहील दुपारपर्यंत, म्हणून मी आता त्याला ना फॉलिक पेपरमध्ये रॅप करते आणि यांचा डबा भरून देते. तर तुम्ही बनवली की नाही मला नक्की सांगा खेंदाटाची भाजी, आणि कोणाकोणाला आवडते खेंदाटाची भाजी नक्की सांगा. आता सुगड म्हणजे आमच्या इकडं खण म्हणतात त्याला, खण पुजायचे आहेत. आणि माझ्या हातात हिरव्या बांगड्या पण तुम्ही बघत असाल, तर छान वाटतं. आमच्या इकडं ना पहिलं आता मला गोष्ट आठवली म्हणून सांगते. पहिलं एवढ्या बायकांची गर्दी असायची ना भोगीच्या आदल्या दिवशी बांगड्या घालायला. कुठं गावात ना वस्तीवरनं ते बांगड्यावाली स्वतः यायची बांगड्या वगैरे घेऊन. परंतु आता कोण नाही येत आणि कोण जात पण नाही. पण हिरव्या बांगड्या घालायची एक वेगळीच असते आणि संक्रांतीला हिरवी बांगडी घालणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर चुडंपाटलीसुद्धा मी ना तुम्हाला चुडंपाटल्या घातल्यानंतरसुद्धा मी माझे ना तुम्हाला हात दाखवेन, खूप छान वाटतात. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.